हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत ओव्हरऑल एनर्जी. तुमच्या आजूबाजूची जी काही एनर्जी मिळालेली आहे, असू शकतो तुमच्या आजूबाजूला कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिचं तुमच्यावरती सतत लक्ष आहे, ती नेहमी तुमच्यावरती लक्ष ठेवून असते, परंतु सध्या जी तुम्ही आहे त्या व्यक्तीला एनर्जी देणं बंद केलेलं आहे. मे बी ती व्यक्ती तुमच्या फ्रेंड सर्कलमधील असेल, नातेसंबंधामधील असेल, रिलेशनशिपमधील असेल, कोणी असू शकते, कार्यक्षेत्रामधील असेल, कोणी असू शकतं, परंतु तुम्ही त्या व्यक्तीला एनर्जी देणं बंद केलं आहे. मे बी तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक केला आहे, किंवा तुम्ही त्या व्यक्तीपासून सायलेंट ट्रीटमेंट ठेवलेली आहे, किंवा तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या खूप जास्त तुम्ही रिस्ट्रिक्टेड केलेल्या आहेत. तुमच्या एनर्जी फील्डमध्ये तुम्ही कुणालाही येऊ देत नाही आहात. अशा प्रकारची काही लोक आहेत जे तुमच्या एनर्जी फील्डमध्ये घुसून तुमच्या जीवनामध्ये काय चाललं आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा लोकांची काही एनर्जी तुमच्या आजूबाजूला येथे इंडिकेट होत आहे, तर त्यांच्या संदर्भामध्ये आज आपण मेसेजेस घेणार आहोत. सो हा मेसेज तुम्हाला मे बी रात्री मिळेल, कारण की येथे लाईटचा प्रॉब्लेम आहे. सो पाहूया तुमच्यासाठी सध्याची जी काही एनर्जी आहे ती काय मिळते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. जय महाकाली. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओके, माझ्याकडे न्यू डेक आहे आज. काही एनर्जीज आपल्याला येथे तुमच्या संदर्भात दिसून येत आहे. तसेच असू शकतं तुम्ही सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहात, जे तुमची इनर सर्कल आहे, जे तुमच्या सध्याचं सामाजिक सर्कल आहे, किंवा कार्यक्षेत्रातील आहे, किंवा जेथे तुम्ही आहात सध्या रिलेशनशिपमध्ये, तेथील हे आपल्याला न्यू तुमचं सर्कल दिसून येत आहे. तुमचं इनर सर्कलच्या संदर्भातली एनर्जी येथे आलेली आहे. सो असू शकतं काही तुमच्या लहानपणीच्या संदर्भातल्या गोष्टी येथे इंडिकेट झालेल्या आहेत. तसेच आर यू बीइंग एक्सक्लुडेड फ्रॉम द इनर सर्कल, म्हणजे असू शकतं तुमच्या आजूबाजूला जे काही सर्कल आहे त्यांनी तुम्ही फ्रस्ट्रेटेड झालेला आहात असं येथे दिसून येत आहे. किंवा सध्याच्या एनर्जीमध्ये आयसोलेशनची एनर्जी आहे, एकटेपणाची एनर्जी आहे, असंही येथे दिसून येत आहे. तसेच काही गोष्टी ज्या आहेत त्या होल्डिंग बॅक आहेत, त्या गोष्टी तुम्ही क्लिअर केलेल्या नाही आहेत, पाठीमागे ठेवलेल्या आहेत काही गोष्टी. द अदर पर्सन इज नॉट बिंग फुल्ली ओपन विथ यू. कोणीतरी पर्सन, कोणीतरी व्यक्ती अशी आहे जी तुमच्याशी फुल्ली ओपन झालेली नाही, ज्यांनी एक्सप्रेस केलेल्या आहेत भावना. अशी काही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे, म्हणजे जे दाखवतात एक आणि असतात एक, अशा प्रकारची लोक असण्याची शक्यता आहे, जे कधीही तुमच्याशी मोकळ्या मनाने बोलत नाही आहेत, म्हणजे नॉट फुल्ली एक्सप्रेस विथ यू. ते तुमच्या इनर सर्कलमधीलच आहेत, म्हणजे मे बी फॅमिलीमधील किंवा कार्यक्षेत्रामधील अशी काही लोक आहेत, त्यांची एनर्जी येथे इंडिकेट झालेली आहे. अनस्पोकन टेन्शन्स लर्क बिनीथ द सरफेस. तर असू शकतं काही गोष्टींचं खूप जास्त ताणतणाव असण्याची शक्यता आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त ताणलेल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा काही फ्रस्ट्रेशनची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी एकच गोष्ट आहे जी बऱ्याच दिवसापासून त्याच गोष्टीवरती तुम्ही विचार करत आहात. ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, ताणतणाव खूप जास्त आहे. एकच गोष्ट आहे जी राहून ती तुमच्या समोर येत आहे. मे बी असू शकते त्या गोष्टीला 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, परंतु त्यातून काही तुम्ही बाहेर पडत नाही आहात, आणि बाहेर पडण्याचा तुम्ही खूप जास्त विचार केलेला आहे, परंतु तरी सुद्धा थोड्या अंतरानंतर तीच गोष्ट तुमच्या पुढे येत आहे. सो त्यामुळे जे आहे टेन्शन येथे क्रिएट झालेले आहे, आणि त्यामुळे येथे फ्रस्ट्रेशनची एनर्जी येथे मिळत आहे. अनस्पोकन डिझायर्स. तर काही डिझायर्स अशा आहेत ज्या तुम्ही व्यक्त केलेल्या नाहीत. अनस्पोकन म्हणजे इच्छा तुमच्या ज्या आहेत, मे बी त्या मनीच्या संदर्भात आहे, किंवा इतरही काही अनएक्सप्रेस. सो ऑफन हिडन नीड्स ऑर इमोशन्स. तर काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये हिडन इमोशन्स आहेत, परंतु त्या तुम्ही जे हिडन इमोशन्स आहेत तुमचे ते व्यक्त केलेले नाही आहेत. अनस्पोकन म्हणजे कधीच व्यक्त केले नाहीत असं येथे दिसून येत आहे. अनस्पोकन डिझायर मीन्स ती पैशाच्या संदर्भात असू शकते, रिलेशनशिपच्या संदर्भात असू शकते, किंवा
इतरही काही एखादी गोष्ट घेण्याच्या संदर्भात असू शकते, किंवा जे मे बी तुम्ही कधी स्वप्न पाहिले होते तुमच्या लहानपणी असो किंवा इन यंग एज. सो येथे दिसून येत आहे काही अनस्पोकन डिझायर्स सुद्धा, अनस्पोकन टेन्शन, अनस्पोकन डिझायर्स, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या येथे आपल्याला दिसून येत नाहीयेत. मे बी असू शकतं काही इनर चाइल्ड इश्यू तुमच्याकडे आहे, म्हणजे ज्या गोष्टी बऱ्याच दिवसाच्या लहानपणापासून तुमच्या मनामध्ये अडकून तुम्ही ठेवलेल्या आहेत, ज्या तुम्हाला जसं तुम्हाला जीवन जगायचं होतं लहानपणापासून तसं तुम्ही जीवन जगले नाही आहात सध्या आत्तापर्यंत. सो येथे त्या डिझायर ज्या आहेत त्या राहून राहून पुढे येत आहेत आणि अनस्पोकन, त्यामुळे टेन्शनही येथे निर्माण झालेलं आहे. आणि अजूनही तुम्ही त्या गोष्टींच्या संदर्भात होल्डिंग बॅक करत आहात, म्हणजे तुम्ही अजूनही व्यक्त करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतःला पुढे घेऊन जात नाही आहात. मिक्स सिग्नल मिळत आहेत तुम्हाला मे बी कशाच्या तरी संदर्भामध्ये. द सिग्नल्स फ्रॉम समवन आर अनक्लिअर अँड कन्फ्युजिंग. असू शकतं तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये कोणीतरी पर्सन किंवा कोणीतरी व्यक्ती अशी आहे जी तुम्हाला अनक्लिअर किंवा कन्फ्यूज करणारे सिग्नल देत. कधी तुम्हाला वाटतं यस येथे ग्रीन सिग्नल आहे, कधी वाटतं नाही येथे नाही आहे, अशा प्रकारची कन्फ्युजनची सिच्युएशन आहे. सो ही नात्यांच्या संदर्भामध्ये खूप जास्त येथे आहे, करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा असण्याची शक्यता येथे आहे, जेथे तुम्हाला क्लिअरली कोणी काही सांगत नाहीये, स्पष्टता नाहीये. मिक्स सिग्नल आहेत. इंटिग्रूड, समवन इज इंटिग्रूड बाय यू अँड वॉन्ट्स टू नो यू बेटर. समवन म्हणजे कोणीतरी तुमच्यामध्ये मिक्सअप होण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. न्यू रिलेशनशिप किंवा नवीन दोस्ती, फ्रेंडशिप असं काहीतरी येथे दिसून येत आहे. आणि हे सर्व तुमच्या इनर सर्कलशी निगडीत आहे, म्हणजे तुमच्या अंतर्गत सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याशी निगडीत आहे. येथे कुटुंबाच्या संदर्भात सुद्धा एनर्जी आहे. सम पीपल्स ट्रू मोटिव्स बिगिन टू सरफेस. आता काही लोकांनी जे त्यांचे खरे चेहरे तुमच्या पुढे कधी आणले नव्हते, अशा लोकांची खरी चेहरे तुमच्या समोर येणार आहेत. अनमास्किंग मोटिव्स, त्यांचे उद्देश काय होते, ध्येय काय होते. मे बी असू शकतं इतके दिवस त्यांनी तुमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असतील, परंतु आता तुम्हाला हळूहळू कळत आहे की त्यांचे फक्त फायद्यापुरते तुमच्याशी संबंध होते. म्हणजे अशी काही लोक आहेत जे तुमच्याशी मित्र बनून राहत होते, परंतु असू शकतं आता तुम्ही त्यांच्यापासून कट ऑफ केलेला आहे, किंवा तुम्ही त्यांना एनर्जी देत नाही आहात, किंवा त्यांच्याशी संपर्क तोडलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला काहीही फरक पडत नाही. परंतु तरी सुद्धा ती व्यक्ती जी आहे ती तुमच्याकडून काही ना काहीतरी एनर्जी घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की तुम्ही आता त्यांना तेवढी व्हॅल्यू देत नाही आहात. सो कारण की तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, किंवा तुम्ही खूप जास्त बिझी आहात तुमच्या सध्याच्या वर्कमध्ये, तुमच्या फोकस आहात तुमच्या ध्येयांकडे, असंही येथे इंडिकेट होत आहे. आणि त्यामुळे सुद्धा एनर्जी येथे जी आहे, कोणीतरी जे आहे त्याचं खरं स्वरूप तुमच्या पुढे घेऊन येणार आहे, कारण की तुम्ही खूप जास्त त्या लोकांना येथे टेन्शन, ओके टेन्शनची एनर्जी त्यामुळे आली होती. सो तुमच्या आजूबाजूला जी कोणी व्यक्ती आहे सध्या टेन्शनमध्ये आहे खूप जास्त, जे की तुम्ही त्यांना एवढी व्हॅल्यू देत नाही आहात सध्या. सो अनमास्किंग मोटिव्स, तर काही त्या लोकांचे खरे मोटिव्स, ध्येय होते ते आता सरफेसवरती येणार आहेत. त्यानंतर तर असू शकतं काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये असे काही मित्र परिवार किंवा असे काही लोक सुद्धा येणार आहेत की ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पीस येणार आहे, शांतता येणार आहे, एक प्रकारे हॅपीनेस येणार आहे. एक्सपोजिंग लाय, ओके, तर खरे चेहरे, अनमास्किंग ट्रूथ अँड द ट्रूथ विल इव्हेंच्युअली बी एक्सपोज. कोणाचं तरी खरं स्वरूप तुमच्या पुढे येत आहे. अनमास्किंग मोटिव्स, खरे ध्येय त्यांचं काय होतं, त्याचबरोबर एक्सपोजिंग लाईज, जे काही खोटं बोललेले आहेत आतापर्यंत ते तुमच्यासोबत, तर ते सुद्धा आता येथे पुढे कव्हर होताना दिसून येत आहे. समवन मे बी गेटिंग क्लोज टू यू विथ हिडन इंटेन्शन. असू शकतं कोणीतरी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे किंवा करणार आहे भविष्यामध्ये, परंतु त्यांचे जे काही ध्येय आहे किंवा त्यांचं जे काही मोटिव्ह आहे ते चुकीचं असण्याची शक्यता आहे, किंवा त्याच्या पाठीमागे काहीतरी हिडन इंटेन्शन आहे. येथे कोठेही तुमच्या फायद्यासाठी येत नाही, तर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या जवळ येताना इथे दिसून येत आहे. मे बी काही डील करण्याच्या संदर्भात आहे, किंवा अशी काही लोक आहेत तुमच्या अराउंड जी तुम्हाला फसवण्याची सुद्धा शक्यता येथे आहे. सो बी अवेअर ऑफ दॅट. ओके, कार्मिक सायकल्स, देर आर कार्मिक लेसन्स इन रिलेशनशिप
दॅट नीड टू बी लर्न. ओके, सगळी एनर्जी जी आहे ती रिलेशनशिपच्या संदर्भात येथे आलेली आहे, ती दिसून येत आहे. मे बी काही कार्मिक लेसन्स तुम्हाला येथे मिळालेले आहेत रिलेशनशिपमध्ये आणि ते शिकणं गरजेचं होतं, त्यामुळे हे लेसन्स तुम्हाला मिळालेले आहेत, कार्मिक लेसन्स. माइंड गेम, समवन इज प्लेइंग विथ यू. काही लोक तुमच्यासोबत माइंड गेम, मनाचे गेम खेळत आहे, म्हणजे इमोशनल इंटरॅक्शन, इन्व्हॉल्वमेंट, कंट्रोल अँड मॅनिप्युलेशन असू शकतं. कोणीतरी तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, काही भीती दाखवून किंवा काहीतरी तुमच्याकडून कामं करून घेऊन. असं कोणीतरी आहे जे तुम्हाला कंट्रोल आणि मॅनिप्युलेट करत आहे, भीती दाखवत आहे, काही धाक दाखवत आहे, अशी सुद्धा एनर्जी येथे आहे. मे बी काही पर्सनची एनर्जी येथे इंडिकेट होत आहे, जे मे बी तुमच्या कार्यक्षेत्रातील आहे, जे तुम्हाला दबाव तुमच्यावरती टाकून काहीतरी तुमच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो येथे एनर्जी जी आहे ती सर्व रिलेशनशिपच्या संदर्भात आलेली आहे. त्यानंतर ड्रिफ्टिंग अपार्ट, द कनेक्शन बिटवीन यू अँड समवन इज फेडिंग. असू शकतं काही कनेक्शन जे आहे ते तुमच्या सोबत होते इतके दिवस, परंतु ते आता फेड झालेले आहे आणि त्याचा त्रास मे बी त्या लोकांना होत आहे, परंतु तुमच्यावरती त्याचा काहीही प्रभाव येथे दिसून येत नाहीये. फेस्ड ऑफ कन्सर्न, समवन कन्सर्न मे बी नॉट टू बी सिन्सिअर, हायडिंग अल्टेरियर मोटिव्स. तशीच एनर्जी येत आहे, खरे चेहरे त्यांनी तुमच्यापासून लपवलेले आहेत. सो ही एनर्जी जी आहे खूप आजची तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत ज्यांच्यावरती तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही आहात सहज सध्या, मे बी ते तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कोणी असतील, परंतु त्यांचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष येथे दिसून येत आहे. अनकवर ट्रूथ, अनकवर एव्हिडन्स विल चेंज युअर व्ह्यू ऑफ थिंग्स. तर काही तुमच्यापुढे सत्यही येणार आहेत, तर त्यानंतर तुमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो येथे बदलेल. तर नक्कीच असे काही सत्य तुमच्यासमोर येणार आहेत. सो कार्मिक लेसन्स होते हे जे तुम्हाला येथे मिळालेले आहेत. लॉयर ऑर नॉट, समवन इज टेस्टिंग युअर लॉयलिटी. असू शकतो कोणीतरी तुम्हाला सुद्धा टेस्ट करत आहे की तुम्ही खरे आहात, सत्य वागलेले आहात त्यांच्यासोबत किंवा नाही. मे बी इट्स अ कन्फ्युजिंग एनर्जी ऑल ओव्हर. आपल्याला दिसून येते आहे की काही जी एनर्जी आहे ती तुमच्या बाबतीमध्ये येथे कन्फ्युजिंग आहे कोणीतरी पर्सन. सो ही पर्सनचीच एनर्जी आहे. बाउंड्रीज रिस्पेक्टेड, असू शकतं तुम्ही खूप जास्त तुमच्या आजूबाजूला बाउंड्री ज्या आहेत त्या रिस्ट्रिक्टेड केलेल्या आहेत आणि इतर कोणालाही त्यामध्ये एंट्री नाही. द अदर पर्सन रिस्पेक्ट युअर पर्सनल स्पेस अँड बाउंड्रीज. असू शकतं कोणीतरी आहे जे तुमची जी बाउंड्री तुम्ही आखलेल्या आहेत त्याला रिस्पेक्ट करत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाउंड्रीजला रिस्पेक्ट करत आहात. तुम्ही आता स्वतःच्या बाउंड्रीज ओळखलेल्या आहे, मर्यादा तुम्ही ओळखलेल्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये इतर कोणालाही तुम्ही आता प्रवेश करू देत नाही आहात. सो ही एनर्जी ओव्हरऑल तुमच्या आजूबाजूच्या लोकांची आलेली आहे ज्यांनी समवन इज हॅव्हिंग अ नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स ऑन युअर लाईफ. कुणीतरी जे आहे बऱ्याच दिवसापासून तुमच्या जीवनावरती नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सो सर्कल ऑफ ड्रामा, असू शकतो तुमच्या आजूबाजूला खूप असे लोक आहेत जे ड्रामा क्रिएट करत आहे, काहीतरी सतत तमाशा क्रिएट करत आहेत. सो ही तुमच्या ओव्हरऑल आजूबाजूच्या लोकांची एनर्जी आहे ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहात, परंतु त्यांचं तुमच्यावरती लक्ष खूप जास्त आहे असं येथे इंडिकेट होत आहे. सो हे थोडेसे मेसेजेस तुमच्यासाठी आज घेतलेले आहेत बिकॉज थोडा प्रॉब्लेम आहे आज इकडे लाईटचा, त्यामुळे. सो हा होता आजचा व्हिडिओ. सो ज्यांना ज्यांना एनर्जी रेझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा. एनर्जी तुमच्याशी रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने, कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच, धन्यवाद.